आम्हासनी वाटतं नाही येणार जाऊबाई खाली. बरं आहे तुझ्यासोबत अंजली येत नाहीये, नाहीतर तिथेही तिच्या मागे मागे राहशील आणि कुस्ती विसरशील. बरं चला निघायला पाहिजे ना, तो उशीर व्हायचा. हा चला. आओ राणा राणा, अंजलीची काळजी करू नको, आम्ही तिला समजून सांगतो. हा तू निघ. होय की मी लाडू आणि वहिनी मॅच बघायला येणार म्हणजे येणार बघ. आता उशीर झालाय, तू चल. हा मी समजवतो. आवा नमस्कार कर. अक्षुवंत वा बघ यशवंत. चला ठिणगी पडली म्हणायची. या येळेस ताणलेलं तुटतंय हे नक्की. राणा बरं झालं टाइमात आलो बघा, नाहीतर तुम्ही तर निघूनच गेला असता. बर मॅच जिंकायची बरं का, आणि आपल्याकडनं ऑल द बेस्ट. बर राणा पाजेचा टेम्पो बी सांगितलंय बघा. कोंबडा आरोला आरोला की आम्ही सगळीजण येणार बघा कुस्ती बघायला. सगळे हा अहो राणाची कुस्तीमध्ये अख्खं गाव असते बघा हजर. हा ट्रकभर माणसं येणार आहे बघा बघायला. राणा तू आणि तुझे गाववाले सगळे नमुने आहात. या मॅचला पब्लिकला अलाउड नाहीये. अलाउड नाही म्हणजे क्वालिफिकेशन मॅच आहे ही. इथे सगळ्यांना एंट्री नसते, फक्त सिलेक्शन साठी ही कुस्ती. अहो पण कुस्ती शौकीनच नसतील बघायला, तर मग कसली कुस्ती ही? अच्छा मेन कुस्ती 25 नोव्हेंबरला आहे, तेव्हा या समजे. आता तिकडे कोणाला बी सोडणार नाही. अहो पण राणा आपल्याला कोण नसलं तर मग तुम्ही कुस्ती कशी खेळणार? अरे मी आणि वहिनी जाणार आहे की, म्हणजे 1-2 जण गेली तर चालते हो की नाही? हा घरातले चालतात. हा मग ठीक आहे. आता वहिनी म्हणलं तुम्हाला गरजच नसते कोणाची. काय राणा अंजलीबाई असताना खरंच गरज नाही कोणाची, पण त्या नाही आल्या तर निघायचं का आपण? होय चला 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 या. माऊ तरी टाटा करायला, चल आपण बी जाऊ. चल माऊ आपण जाऊया. चल की. हो आपणही निरोप दिलाच पाहिजे. जाऊबाई हा काय केलं सा तुम्ही? हे एवढा राग दावायची काय गरज होती? तुम्ही ताणायला गेला आणि आता तुटलं की नाही? तुमची गरज नाही असं म्हणलंय राणा भाऊजी. तुमचं हे वागणं राणा भाऊजीसने अजिबात पटलेलं नाही.
लई चिडल्यात राणा भाऊजी, कुणाची काय गरज नाही असं बी म्हणल्यात. हे बघा जाऊबाई, आत्ता तुम्ही त्यांची गाठ घेणं आम्हाला तिथं काय बरोबर वाटत नाही. त्यांचा राग जरा शांत होऊ द्या आणि शांतपणे जाऊ द्या त्यासनी. उगा परत भडकलं बिडकलं तर अख्ख्या गावासमोर तमाशा नग आणि याचा वाईट परिणाम त्यांच्या कुस्तीवर बी व्हायला नग. राणा, सांभाळून जा र, नीट काळजी घे हा. अंजलीबाईंनी चिठ्ठी वाचली तर राग जाईल त्यांचा. जायलाच पाहिजे, ती यायला पाहिजे उद्याच्या कुस्तीला. मला माहितीये मी राणाला जे घेऊन गेले तुला पसंत नव्हतं. तू सारखा फोन करायचीस पण तरी मी राणाला काही बोलू दिलं नाही म्हणून असं वचपा काढशील का? तुम्ही दोघांनी मिळून हे जे काही केलंय ना ते अजिबात बरोबर केलेलं नाही. अंजली, मला वाटलं नव्हतं की तू असं करशील. तुम्ही चुकलात तर सांगाल नको का? काय सारखं चुकलं मी एवढा आलो त्याची काय कदरच नाही होय तुम्हाला. तुम्ही डोसक्यात राग घालून घेऊ नका. झालं गेलं इसरा आणि उद्या या. बरं आहे तुझ्यासोबत अंजली येत नाहीये, नाहीतर तिथेही तिच्या मागे मागे राहशील आणि कुस्ती विसरशील. मी बी उगाच वाद घातला. माझी चूक होती तर कबूल करायची सोडून चिडचिड केली आणि समजा मूड खराब केला अंजलीबाईंचा. बस आता त्यांनी चिठ्ठी तेवढी वाचायला पाहिजे. राणा, डोंट वरी. मला माहितीये तू कसला विचार करतोयस. तिचा राग शांत झाला की येईल ती. उगाच जास्त मनावर घेऊ नकोस. चिठ्ठी सापडली तर होईल राग शांत. काय बाई नंदुडे, तुझं काय कळतच नाही बघ मला. रातच्या टायमाला कोण दिवाळीचा फराळ खातं वय का? रातच्या टायमाला फराळ खाऊ नये असं काय कायद्यात लिहिलंय काय? मम्मी तुला सांगतो, आम्ही खुश असेल का नाही की आम्हाला ती तोंड गोड करायची सवयच आहे. लई खुश व्हायची गरज नाही. नवरा बायको घडीत भांडत्यात, घडीत बोलत्यात. पण या टायमाचं भांडण असं घडीत संपून चालणार नाही मम्मी. ते वाढायला पाहिजे. आम्ही वाढवणार. तू आता नुसती मज्जा बघ. काय मज्जा बघ. या आधी बी लई टायमाला त्यांच्यात खटकं उडाल्यात, पण माफी मागितली की दोघं बी पागलत्यात आणि एक होत्या. पण या टायमाला पागळणार नाहीत, कारण त्यांचं सॉरी आमच्याकडे. हे आणि काय आता? ठोकळ्याचं सॉरी याच्यावर होतं. आम्हाला सापडलं, आम्ही फाडून टाकलं. मम्मी, हे जसं हाय तसं परत जुळवून दाखव की. ए, खुली आहेस वय का तू? असा फाटलेला कागद परत एक होतो वय कधी? तेच तर. त्या दोघांमध्ये अशी फाटाफूट करायची की ती दोघं बी कवाच एकत्र नाही आली पाहिजेत. आमचा समजा प्लॅन ठरलाय ग मम्मी.
हे घे तू बी तोंड गोड कर. काय खाणार आहेस सांग. हे तो घे. मोठा मोठा वाला देखील तो देखील हा देखील यो लाडू देखील हे ग खा. वजन किती झालं. जाऊ दे ग दिवाळीत काय वजन मोजायचं. राणा साहेब लय खवळणार नाहीत ना त्यांच्या समोर कसं जायचं तेच काय कळना झाले मला. हे न सांगता जायच्या आधी कळायला हवं होतं तुला. चल आता. हॅलो सर. नमस्कार साहेब. ते सॉरी मी न सांगताच गेलो. कशी झाली दिवाळी? एकदम माफ करा. अहो ते दिवाळी मी कधी चुकत नाही हो म्हणून मग ते तो सब छोड़ दीजिए. आता फक्त उद्याच्या मॅचचा विचार करायचा. हो उद्याची मॅच तू जिंकलास की 25 नोव्हेंबरला फायनल. और एट एनी कॉस्ट हमें फाइनल जीतनी ही है. डोंट वरी सर, माझा राणावर पूर्ण विश्वास आहे. गुड. आइए कल का मैदान देख लेते हैं. हे इकडे खेळायचंय मी. हो उद्या इथेच तुझ्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. राणा या मॅचचा किंग व्हायचंय तुला. राणा राणा सखी राणा जी को बार बार इंस्ट्रक्शन देना बंद करो वरना वो नाराज हो जाएंगे और ये हमारे लिए अच्छी बात नहीं है. का साधी सोपी कुस्ती नाही माझ्यासाठी. वेगळंच गणित आहे. अंजलीबाई नसेल तर काय निभावच लागणार नाही माझा.
उगाच वाद घातला मी. फोन करावा तरी पंच आहे. काय बोलू कसं बोलू तेच कळणं झालंय. पण न बोलून काय करू. अक्काची बायको आहे, काय होत नाही, फोन तर करायलाच पाहिजे. हॅलो. हा बोला. ते बॅगेत बॅग नीट भरली नाही तुम्ही. म्हणजे अहो ते 2च शर्ट भरलेत. ते 2त कसं बघू. तुम्हाला माहिती आहे ना बाब, कुस्ती खेळताना किती घाम येतोय ते. तुम्ही शर्ट घालून कुस्ती खेळता का? कुस्तीचा ड्रेस कोड वेगळा आहे बहुतेक. नाही ते टॉवेल. नाही टॉवेल नाही ते. हा मग तुम्ही खुराक नीट भरला नाही हो. ते खारका सगळ्या सांडल्या बँकेमध्ये. तुम्ही बॅग नीट कॅरी केली नसेल तर त्याला मी काय करू? हा तुम्ही कधी येणार आहे उद्या? सकाळी निघशील ना? कशाला? अहो कशाला काय कशाला. अहो तुम्ही नसलात तर मला टाइमात उठवणार कोण? खुराक कोण देणार? माझी कापड कोण आणून देणार? उगाच काही कारण सांगू नका. मी कधी काय करायचं त्याच्या सगळ्या चिठ्ठ्या लावून ठेवल्या. ते सोडा हो. पण तुम्ही कधी येणार आहे तेवढं सांगा. कशाला? तुम्हाला बायको नकोय, मोलकरी हवी. मी नाही येणार. तुम्ही उगा वाकडत का शिरताय? अहो तसं म्हणायचं नव्हतं मला. आत्ताच तर म्हणलं तुम्ही. खोटं 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 कंटाळा आलाय मला. तुम्ही केव्हा येणार? मी नाही येणार. हॅलो. वहिनी. भाऊजी. लहानग्या तोंडी मोठा कास होतोय. पण तुम्ही रानाच्या कुस्तीला जायला पाहिजे बघा. त्यांना माझी गरज नाही. अहो गरज नाही असं कसं होईल वहिनी? त्यांचं बोलणं ऐकायला हवं होतं तुम्ही. तुम्ही रानाचं मनावर घ्यायला सवय. अजिबात घेऊ नका. मनात असतं एक आणि बोलतोय एक. आणि त्याला तुमची गरज नाही असं कधी होणारच नाही बघा. आणि तुम्हाला बी चांगलंच माहिती की वहिनी बघा, राग थुकून द्या आणि चला पुण्याला. पाहिजे तर कुस्ती झाल्यावर भांडा की परत एकदा, पण आता नको. बघा वहिनी, बरोबर काय का असं ना, पण तुम्ही यावं असंच वाटतंय बघा रानादाला. खरं सांगायला लागलोय वहिनी. आता तुम्ही निरोप द्यायला खाली आला नाहीसा तर त्याची काय घालमेल झाली मी स्वतः बघितल्या डोळ्यानं. वहिनी तुमची गरज आहे रानादाला, नाही म्हणू नका. हे बघा, रानादाचं चुकलं हे मला बी माहिती आहे, पण म्हणून कुस्तीला जायचं नाही असं करू नका हो. आपली गरज आहे रानादाला, आपल्याला जायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे तुमचं. आहे ना? मग उद्या आपण जायचंच बघा. काय? थँक्यू. भेटा उद्या, सांगतेस तुम्हाला.